जागर आदिशक्तीचा सोनिया वहिनींनी केल्या विट्यात खऱ्या अर्थाने नारी शक्ती जागृत। सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन विटा यांच्या वतीने जागर आदिशक्तीचा हा कार्यक्रम विट्यात 16/10/2023 ते 21/10/2023 दरम्यान पार पडला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून जीवन प्रबोधिनीच्या सर्वेसर्वा प्राध्यापिका सोनिया सुहास बाबर वहिनींनी अनेक नारींना आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली। यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ मनीषाताई बागल, सारिका माने व रोहिणी पवार उपस्थित होत्या। सोमवार दिनांक 16/10/2023 रोजी पाककला व फ्रूट सॅलड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। यासोबतच कराओके जिंदगी एक सफर सुहाना या मनोरंजक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी कलाकारांनी सोनिया वहिनींना विचारता वहिनींनी देशभक्तीपर गीताची फरमाईश केली। मेरा शर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू। यानंतर मंगळवार दिनांक 17/10/2023 रोजी मेहंदी स्पर्धा व फेस पेंटिंग तसेच फनी गेम्स असे देखील नियोजन केले होते। गुरुवार दिनांक 19/10/2023 रोजी सौंदर्यवती स्पर्धा म्हणजेच मिसेस विटा व रांगोळी स्पर्धा फ्री हँड याशिवाय मोबाईल व महिलांची सुरक्षितता या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर शुक्रवार दिनांक 20/10/2023 रोजी भव्य डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या व प्रश्नमंजुषा याशिवाय शनिवार दिनांक 21/10/2023 रोजी बक्षीस वितरण व दांडिया खेळाचे नियोजन करण्यात आले होते। पाककले स्पर्धेमध्ये स्वाती लाटणे प्रथम क्रमांक, मोनाली खाडगे द्वितीय क्रमांक, मनीषा पालवी तृतीय क्रमांक, आरती मेहता चौथा तर प्रियांका बाबर 5वा क्रमांक पटकावला। शिवाय फ्रूट सॅलड डेकोरेशन स्पर्धेमध्ये अनघा पाठक प्रथम क्रमांक, आलिशा बाबर द्वितीय क्रमांक, चिन्मया मळणगावे तिसरा क्रमांक, प्रीती शिंदे चौथा क्रमांक तर वर्षा चोते 5वा क्रमांक पटकावला आहे। मेहंदी स्पर्धामध्ये अंजली भोसले प्रथम क्रमांक, आसावरी सावळकर द्वितीय क्रमांक, अंकिता माळी तृतीय क्रमांक, आफरीन मुल्ला चौथा क्रमांक, प्रियांका मनवे 5वा क्रमांक। शिवाय फेस पेंटिंगमध्ये पूनम जाधव प्रथम क्रमांक, स्वाती भंडारे द्वितीय, श्वेता गायकवाड तृतीय, शीतल जावीर चौथा, नसरीन तांबोळी 5वा असे क्रमांक पटकावले आहेत। तर सौंदर्यवती स्पर्धेमध्ये दीपाली काटकर प्रथम क्रमांक, कांचन राहुल शिंदे द्वितीय क्रमांक, स्नेहल प्रशांत निकम तृतीय क्रमांक तर स्पेशल छाया अनिल कारंडे यांनी क्रमांक पटकावले आहेत। तर रांगोळी स्पर्धेमध्ये प्राजक्ता तारळेकर प्रथम, श्वेता तारळेकर द्वितीय, मनीषा तारळेकर तृतीय, पूनम जाधव चौथा आणि सपना रसाळ 5वा क्रमांक पटकावला आहे। पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये सारिका सावंत प्रथम, वैशाली निकम द्वितीय, प्रेरणा कनसे तृतीय, प्रणाली सूर्यवंशी चौथा, प्रियांका निकम यांनी 5वा क्रमांक पटकावला आहे। तर सोलो डान्समध्ये स्वप्नाली लकडे प्रथम, रिया भिंगारदेवे द्वितीय, ऐश्वर्या तुपे तृतीय, प्रतिभा आमणे चौथा, सुप्रिया खरात 5वा तर ग्रुप डान्समध्ये दीपाली काटकर अँड ग्रुप प्रथम क्रमांक, करिश्मा काटकर अँड ग्रुप द्वितीय क्रमांक, दुर्गा अँड ग्रुप तृतीय क्रमांक। प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये नम्रता लोटके प्रथम क्रमांक, ऐश्वर्या सुतार द्वितीय क्रमांक आणि सेजल ऐवळे तृतीय क्रमांक अशी विजेत्यांची नावे आहेत। बक्षीस वितरण कार्यक्रमास माननीय आमदार अनिल भाऊ बाबर, ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये, डॉक्टर SM पिसाळ, प्राध्यापक VB केरीपाळे तर डॉक्टर LR भिंगारदेवे उपस्थित होते।
यावेळी उपस्थितांनी सोनिया वहिनींचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर सोनिया वहिनीसह सर्व महिलांनी दांडिया खेळाचा अगदी भरभरून आनंद घेतला. जागर आदिशक्तीच्या कार्यक्रमात 1.5 वर्षापासून ते अगदी 63 वर्षाच्या वयापर्यंतच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. खरोखरच यातून असे दिसून येते की बाबर कुटुंबियांचा वारसा सोनिया वहिनींनी खऱ्या अर्थाने जपला असून आज संसारात गुरफटलेल्या स्त्रीला आपल्या कलागुणांना एक संधी उपलब्ध करून देत आजच्या युगातील नारीला स्वतःचा अभिमान वाटावा, असाच हा सोनिया वहिनींचा प्रयत्न. आणि या प्रयत्नास, या कार्यक्रमास केवळ विट्यातीलच नव्हे तर खानापूर तालुक्यातील अनेक भागातून स्त्रियांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. हीच त्यांची खऱ्या अर्थाने पोचपावती असावी. पाहूया त्या काय म्हणाल्या. जागर आदिशक्तीचा 2023 सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन विटा संचलित स्त्री घरची शोभा. जसं आम्ही पहिली प्रेस घेतली होती त्यात आम्ही सांगितलं होतं की 16/10/2023 पासून ते 21/10/2023 पर्यंत आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा खास 15 वयोगटापुढील महिलांसाठी, मुलींसाठी आयोजित करणार आहोत. जो शब्द दिला तो आम्ही पाळला. खरं सांगायला गेलं तर गेल्या वर्षी आई-साहेबांचं असं दुःखाचं डोंगर आमच्यावर कोसळल्यामुळं कुटुंब सगळं विस्कळीत झालं होतं आणि त्यातून सावरता भाऊंनी ठरवलं की एक फाउंडेशन असं तयार करायचं की ज्याच्यातून नुसते कार्यक्रमच नाही तर शासना थ्रू आपल्याला काय मदत करता येईल तर ती मदत आपण करायची आणि जिथं वेळ पडेल तिथं आपण बाबर कुटुंब उभं राहून आपण त्या कुटुंबाला हात देऊन आपण त्याला उंची द्यायची. खरं सांगायला गेलं तर पहिल्या दिवसापासून आजपर्यंत एवढ्या सुंदर पद्धतीनं स्पर्धा झाल्या. मला स्पर्धा चालू असताना मनात कुठेतरी वाटत होतं की कोविडचे 2 वर्ष आणि गेल्या वर्षी आईसाहेबांचं दुःख यातून महिला आमच्याकडे स्पर्धेसाठी येत आहेत की नाही. पण ह्या सगळ्याला तडा देत खरं सांगायला गेलं तर आपल्या खानापूर, अटपाडी, विसापूर सर्कल आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या सर्व महिलांचं मला फार कौतुक आहे आणि आनंद आहे की ज्यांना जशी बातमी मिळेल पॅम्पलेट थ्रू, व्हॉट्सॲप थ्रू, बोलण्या थ्रू की अशा स्पर्धा जे मल्टीपर्पजमध्ये आहेत तसं महिला अक्षरशः 11 ते 3 वेळ होती तर मला पॅम्पलेट दाखवून महिला सांगत होते की वेळ आहे. काही महिलांनी 2 वाजता येऊन खरं भाग घेतल्या. 1 तासाच्या आत त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं आणि कदाचित त्या महिलांनासुद्धा आज विजेतेपद मिळालं असावं. ज्या महिलांना मिळालं आहे, नाही मिळालं आहे, खरं सगळ्यांचंच कौतुक आहे. ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना नाही मिळालं त्यांनी पुढच्या वर्षी परत तयारी करा आणि पुन्हा स्पर्धेत उतरा. खरं सांगायला गेलं तर जिंकू किंवा हरू, खरं हे व्यासपीठ तयार केलं आहे ते फक्त मन मोकळेपणाने आनंद घ्यायला तो प्रत्येक महिलांनी, प्रत्येक मुलींनी घ्यावा. कारण की आज प्रत्येक स्त्री उमऱ्याच्या आत बांधली गेली आहे, समाजाच्या बंधनात सगळ्यात बांधली गेली आहे. तिला कुठंही व्यासपीठ नाही आहे, ती कुठंही काय करू शकत नाही. एकच हेतू आहे ह्या फाउंडेशनच्या थ्रू, सौ शोभा काकी बाबर फाउंडेशनच्या थ्रू, की प्रत्येक महिलेला ती मुक्तता, ती स्वातंत्र्यता मिळावी. माझा ड्रेस कुठे गेला आहे, मी कशी काय करते, काय घातलं, ह्यापेक्षा मला माझ्या आतून काय वाटतंय करावं हे फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं आज हॉलमध्ये तुम्ही बघत असाल, तुम्ही लांबून जरी पाहिलं तर प्रत्येक महिला, प्रत्येक मुलगी जसं पाहिजे तसं करते. एक प्रोटोकॉल असतो दांडिया खेळायचा, गरबा खेळायचा, कुठलंही नृत्य करायचा, तर मला वाटतं बेभान होऊन सगळ्या महिला एन्जॉय करतायत. खरं सांगायला गेलं तर आज आपल्या ज्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक मिलिंद जोशी सर, जे आपले अखिल भारतीय मराठी साहित्यिक मंडळ त्याचे कार्यवाहक आहे, महाराष्ट्र राज्याच्या मंडळावरती काम करणारी एवढी मोठी व्यक्ती जर आम्हाला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभत असेल तर मला वाटतं सगळ्यांनी विचार करावा की आपल्या कार्यक्रमाने केवढी उंची घेतली आहे म्हणून. त्याचबरोबर आपल्या विट्याचे ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत काका तेही कार्यक्रमात होते, ज्यांचं वक्तृत्व खासकर मला तर सतत काकांना ऐकावं असं वाटतं. काकांनी थांबूच नाही. आणि टेंबू योजनेचे जनक, पाणीदार दमदार आमदार माननीय अनिल भाऊ बाबर, जे की माझे सासरे आहेत. खरं सांगू का, भाऊ पहिल्या दिवशी पाककलेसाठी आले होते
आणि भाऊ आले तर प्रत्येक महिलेला आतून एक रिस्पेक्ट, एक प्रेम होतं की भाऊ आले. पण भाऊ आले आणि भाऊ 2 मिनिटात गेले. तर भाऊ गेले तर सगळ्या महिलांची इच्छा होती की भाऊनी अजून थोडा वेळ तिथे काढावा, भाऊंनी थांबावं. पण बरीच कामं पडलेली असतात, भाऊंना बरेच मीटिंग लागलेल्या होत्या. त्यातून सुद्धा वेळात वेळ काढून भाऊंनी हॉलला खरं व्हिजिट दिली. आज भाऊंनी वेळात वेळ काढून बक्षीस वितरण समारोपसाठी तुम्ही पाहिलं असेल एवढा वेळ दिला. माजी सभापती आमच्या मनीषाताई, ज्या की माझ्या मैत्रीण आहेत, त्यांचे पण खूप खूप आभार. त्याचबरोबर व्यासपीठावरती आज आपले नागपूरमध्ये जे आपल्या विट्याचे सुपुत्र आहेत अवधूत बाबर, जे की न्यायाधीश आहेत, त्यांचे वडील अविनाश दादा, त्यांच्या आई अश्विनी काकी, ते देखील होते. खरं सांगायला गेलं तर कुठलाही कार्यक्रम आपण जेव्हा सक्सेस होतो त्याच्यामागे एक कोणतरी नसतं, त्याच्यामागे टीम लागते. अशी माझी सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालय, आर्ट्स आणि कॉमर्सचे माझे जे टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्यांचं खरं माझं मनापासून मला त्यांचे आभार, प्रेम आणि अभिनंदन. कारण की आज आम्ही एक दिवस नाही, आम्ही गेले 16 वर्ष एकत्र काम करत आहोत. आणि खरंच अशी जर काय म्हणायचं स्ट्रॉंग पिलर्स पाठीशी उभे असतील तर कुठलाही कार्यक्रम सक्सेस होतोच. हे एक त्यातलं उदाहरण आहे. खरं हा कार्यक्रम सगळेजण मला कौतुक करत आहेत, फोन करून मेसेजेस करत आहेत, वहिनी खूप सुंदर, खूप छान, आम्ही पुढच्या वर्षी येणार, आम्ही भाग घेणार. ह्याचं सगळं श्रेय खरं कुणाला जातं तर सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय सुहास भैया बाबर, जे की आमचे आहोत, ज्यांनी मला सांगितलं की तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला काय लागेल तिथं मी उभा आहे. त्यांच्यामुळे खरं आज हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि खरं हे करत असताना ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायला पाहिजेत अशा माझ्या प्रत्येक ब्युटिफुल वुमन, आय वुड से, प्रत्येक ती सुंदर महिला जिने हॉलमध्ये आली, जिनं स्पर्धेची उंची वाढवली, भाग घेतला, जिंकू या हरू ते सगळं बाजूला ठेवून मनमोकळेपणाने सगळे एन्जॉय करतायत. मला वाटतं ह्यातच मला खूप मोठा आनंद आहे माझ्या टीमला की आपण आनंद घेत असताना बरोबर सगळ्यांना घेऊन जावं, एवढीच मनापासूनची इच्छा व्यक्त करते. आणि खरं सांगायला गेलं तर जीवनात बरेच प्रसंग येत असतात, त्याला सामोरे जायचं असतं, त्याला तुम्ही तयार पाहिजे. कोणत्याही वेळी काही होऊ शकतं, त्याला तुम्ही तयार पाहिजे. तुम्ही तयार असाल तर आजूबाजूला पण ते वाईब्स मिळतात आणि तयारीनं सगळे उतरतात. तर मला एकच विनंती आहे सगळ्या महिलांना, जसं ह्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमात भाग घेऊन आम्हाला साथ दिलीत, ह्याच्यापेक्षा जास्त संख्येने पुढच्या वर्षीला तुम्ही यावं आणि प्रमाणे तुम्ही ह्या सगळ्या स्पर्धांचा आनंद घ्यावा. एवढंच बोलते, इथंच थांबते. मला वाटतं मी पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला सांगितलेलीच आहे. खूप छान पर्यवेक्षक आपल्याकडे आले होते. अपर्णाताई पेंडुरकर, ज्या सांगलीच्या 35 वर्ष पाककले फूड सॅलेडमध्ये होत्या, पारंगत आहेत, त्या पहिल्या दिवशी आपल्याला जज लाभलेल्या. दुसऱ्या वर्षी आपल्याकडं रागिनी चितळे मॅडम, ज्या की मेहंदी आणि फेस पेंटिंगमध्ये 25 वर्ष त्यांनी कार्यरत केलेत. खास आकर्षण आपलं होतं मिसेस विटा 2023, त्याला आपल्यासाठी जज म्हणून लाभल्या होत्या मिसेस रचना खानेकर, ज्या मिसेस इंडिया 2017च्या. एवढं सुंदर व्यक्तिमत्व त्यांच्या भाषणातनं त्यांनी सांगितलं की जे आपल्याकडं नाही आहे त्याची काळजी न करता जे आपल्याकडं आहे त्याला घेऊन तुम्ही पुढे जावा. त्याचबरोबर डॉक्टर कल्याणी काटकर, ज्या की स्किन स्पेशालिटी होत्या आपल्या फ्लरिश सेंटरच्या. त्याचबरोबर एस्थेटिशियन, ज्यांनी दुबईमध्ये काम केले, 23 वर्ष त्या ब्युटी क्षेत्रात आहेत, अशा विशाखा दोशी. माझे काही स्टुडंट्स ॲक्सेंचर कंपनीमध्ये जे मॅनेजर आहेत, भाग्यश्री पडाळे, त्याचबरोबर प्रांजू शिंदे, आणि माझा विद्यार्थी निनाद पडाळे पुण्यावरून मला खास मदतीसाठी आले होते. खरं स्पर्धेचं खरं महत्त्वाचं आकर्षण ठरलं ती 2.5 वर्षाची चिमुरडी, मला तिचं नाव नाही माहिती, तिने खूप सुंदर पद्धतीनं लावणी केली. आम्ही तिला एक छोटंसं बक्षीस आणि छोटंसं फुल नाही फुलाची पाकळी आम्ही दिली आहे. तुम्ही बातमीमध्ये बघितलं तर तुम्हाला ती दिसेल. त्याचबरोबर खरं सगळ्यात मोठं कौतुक करावं ते 62 वर्षाच्या आजीचं की जिने वयाचा विचार नाही केला. मनाने तरुण असेल तर ती तरुणाई तुमच्या चेहऱ्यावर दिसते, अशी ती आजीनं 62व्या वर्षी मिसेस विटामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला. तर आम्ही विशेष पारितोषिक त्यांनाही दिलं आहे. खरं सर्व स्पर्धा खूप उत्तम झाल्या. आमचं पोस्टर प्रेझेंटेशन होतं, रांगोळी होती, त्याच्यासाठी आम्हाला श्रुती देवकर ह्या जज लाभल्या, जी की स्केचमध्ये आर्टिस्ट आहे आणि एक आर्टिस्ट चांगल्या पद्धतीनं मला वाटतं रांगोळीचं आणि फेस पेंटिंगचं जजमेंट करू शकतो. शेवटच्या दिवशी आपले ग्रुप डान्स आणि सोलो डान्स होते, ज्याला आपल्याला जज लाभले होते ते कराडचे सानिया भालदार मॅडम आणि अभिजित पाटील सर.
खरं ह्यांच्या अंडर सगळ्या स्पर्धा झालेल्या आहेत. पूर्ण ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवलेली आहे. कुठेही कुणाला बायस केलेलं नाही आहे. जे मार्किंग त्यांनी दिले त्याच्यावरतीच आम्ही ते रिझल्ट डिक्लेअर केलेत. प्राखर्यानं जजेसनीच खूप काळजी घेतली आहे की प्रत्येक विजेत्याला फुल नाही फुलाची पाकळी आमच्यातर्फे मिळावं. हाच आनंद, हाच उत्साह पुढच्या वर्षी देखील सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसावा म्हणून पुन्हा एकदा पुढच्या वर्षी खूप तयारीनं सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन काहीतरी नवीन उपक्रम घेऊन नक्कीच मैदानात येईल आणि खूप साऱ्या महिलांना आनंद घेता यावा एवढेच आम्ही प्रयत्न करू ही ग्वाही देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.